नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट असा मटक्या गळ्याची कटिंग कशी करायची. ते म्हणजे जे नवीन शिवणारे आहेत त्यांना परफेक्ट असा मटक्या गळ्याचा शेप देता येत नाही, त्यांच्यासाठी खूप सोपी आणि परफेक्ट अशी पद्धत सांगणार आहे, जेणेकरून त्यांना पण मटक्या गळा जो आहे तो अगदी परफेक्ट असा शेपनुसार कटिंग करता येईल. ओके, तर इथे बघा ह्या साडीचा मी जो ब्लाऊज आहे तो बनवायला घेतलेला आहे आणि हा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. त्याच्यासाठी ते पाठीमागे मी मटका गळा बनवायला घेतलेला आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं असतं. तर जेवढी पण ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर इथं ब्लाऊजची उंची होती 13.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी इथं 14.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे उंचीचं. तर बघा, इथं जिथं आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे एक सरळ लाईन आखून घेतली आणि इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं. तर इथं पाठीमागे डीप गळा आहे, त्याच्यामुळे मी इथं 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि साईज पण 34 आहे, त्याच्यामुळे 5.25 इंच शोल्डर घेतला आणि 6 इंच मुंडा घेतलेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि इथं आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला मुंड्यासाठी पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार पाठीमागे 1 इंचावर देऊन घ्यायचा आहे, कारण पाठीमागे हा डीप नेक आहे. इथे बघा अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन झाला. आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 2 इंच इथं शिलाई मार्जिन. त्याचप्रमाणे आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि 1 इंच आपल्याला पाठीमागच्या टॉर्च छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जे आपल्या दोन्ही पण लाईन आहेत, एक फिटिंगची लाईन आणि एक मार्जिनची लाईन, दोन्ही पण सरळ जोडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर गळ्यासाठी इथं मी 2.25 इंच मार्किंग केलेलं आहे आणि खालची जी आपली कमरेची पट्टी होती म्हणजे गळ्याची, ती होती 3 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 4 इंच मार्किंग केलं आणि गळा ब्रॉड घेतलेला आहे 3 इंचावर. वर 2.25 घेतलंय तर खाली 3 इंच घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपला गळा जो आहे तो ब्रॉड असा व्यवस्थित होतो आणि मटका गळा ब्रॉडच छान दिसतो. तर इथे बघा, वरून मी 3.5 इंच एक मार्क केलं आणि खालून 1 किंवा 1.25 इंचावर मार्किंग करायचं. तुम्हाला जर जास्त डीप हवा असेल, ब्रॉड हवा असेल तर 1 इंचावर करायचं आणि थोडंसं कमी हवा असेल तर 1.5 इंचावर करायचं. आता वरून जिथं आपण 3.5 इंच मार्किंग केलेलं होतं तिथं अर्धा इंच आतमध्ये जाऊन आपल्याला असा शेप द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला परफेक्ट असा शेप द्यायचा आहे. आणि इथे बघा मी 1 इंचावर शेप दिलेला आहे खालून. आणि इथे बघा आपल्याला आर्महोलचा शेप अशा प्रकारे परफेक्ट असं देऊन पूर्ण याची कटिंग करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने जर मटक्या गळ्याची कटिंग केली ना, ज्यांना येत नाही त्यांना पण अगदी परफेक्ट असा मटक्या गळ्याचा शेप देता येईल. आणि जास्त ब्रॉड असेल तर जिथं आपण खालून 1 इंच घेतलं होतं तिथं अजून बाहेर तुम्ही अर्धा किंवा 1 इंच जाऊ शकता, त्याने पण गळा अजून ब्रॉड आणि खूप सुंदर असा शेप येतो त्याने. हे बघा, जो आपण गळा कटिंग करून घेतलेला होता तो कट करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची स्टिचिंग करणार आहोत. इथे बघा, जो सगळ्यात मेन कपडा आहे आपला ब्लाऊज पीसचा तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरही आता मी गळा आणि कमर दोन्ही पण पलटी करणार आहे. त्याच्यामुळे जो अस्तर आहे तो आपल्या ब्लाऊजच्या सरळ साईडने ठेवलेला आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी सरळ बाजू आहे त्या साईडने मी इथं अस्तर ठेवलेला आहे आणि इथं कमरेला शिलाई मारून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं गळ्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जेव्हा पण आपल्याला गळा किंवा कमरेला पलटी करायचं असेल तेव्हा आपल्याला सगळ्यात छोटी शिलाई मारायची असते, म्हणजे आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. म्हणजे तणला तरी पण असं मधून असं टाके वगैरे दिसत नाहीत, एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज येतो. तर तुम्ही बघू शकता एक किती परफेक्ट असा मटका गळ्याचा शेप आलेला आहे. इथे बघा, गळ्याला पण पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि याच्यावर आपल्याला दाब शिलाई मारायची आहे आणि दाब शिलाई मारणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे आपल्या गळ्याला जे आहे ना, फिनिशिंग तर छान येतेच, पण जसा शेप आहे अगदी परफेक्ट आपल्याला हवा तसा शेप भेटतो, जसं आपण कटिंग केलं आहे अगदी सेम तसाच. तर जिथपर्यंत आपल्याला पॉसिबल होते तिथपर्यंत दाब शिलाई मारून घ्यायची, कारण कमरेला पण आपण पलटी करणार आहोत. मग जिथपर्यंत पॉसिबल होते तिथपर्यंत मारायचं आणि नंतर दुसऱ्या साईडने परत तिथूनच आपल्याला परत दाब शिलाई मारायला चालू करायचं. इथे बघा, गळ्याला पूर्ण दाब शिलाई मारून झालेली आहे. आता मी अशा प्रकारे इथं गळा पलटी करून घेत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे गळा आणि कमर पलटी करून घेतलेली आहे. इथे बघा परफेक्ट असं आपल्या फिनिशिंग मध्ये कमर आणि गळा दोन्ही पण पलटी झालेला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला कमरेला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि दाब शिलाई मारताना आपलं अस्तर आहे ते आतल्या साईडला थोडंसं खेचायचं आणि जो आपला मेन कपडा आहे तो थोडंसं बाहेर काढायचं आणि मग शिलाई मारायची. म्हणजे त्याने काय होतं, आपला जो अस्तरचा कपडा आहे तो बाहेर येत नाही. ओके. आता कमरेची शिलाई मारून झाल्याच्या नंतर इथं गळ्याला पण एक दाब शिलाई मारून घ्यायची आणि याच गळ्यावर आपण फक्त एका दोरीचा वापर करून खूप सुंदर असं बघा, जशी एकदम आपण पायपिंग करतो ना गोल्डन कलरची, त्याचप्रमाणे लुक येणार आहे आपल्या ब्लाऊजला फक्त एका दोरीचा वापर करून. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा, खूप सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक येतो आणि सेम जशी बॉर्डर आहे त्याच अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दोरीचा वापर करून खूप सुंदर असं गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथे बघा पूर्ण साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो आपला साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला पण कधी घाईघाईत म्हणजे गळ्याला डिझाईन वगैरे करायची असेल आणि लेस वगैरे नसेल तर अशा प्रकारे तुम्ही या ट्रिकचा वापर करून खूप सुंदर अशी डिझाईन बनवू शकता. इथे बघा पूर्ण आपला साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून झालेला आहे. तर आपल्याला आता इथं गळ्याला दोरी लावून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला परत वरून एक दोरी लावून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच पुढे मी कशा प्रकारे दोरी लावलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपण नॉट लावून घेऊया, जो पाठीमागे आपण बांधण्यासाठी लावतो ते. तर इथे बघा मी 1 मीटर नॉट घेतलेली आहे लावण्यासाठी आणि नॉट किती इंच लावायची तर ज्याप्रमाणे आपण गळ्याचा शेप द्यायला वरून 3.5 इंचावर आपण मार्किंग केलं होतं बरोबर तिथेच आपल्याला नॉट लावायचे आहे. म्हणजे मटक्या गळ्याचा शेप जो आहे तो परफेक्ट येतो. आणि नॉट लावताना आपल्याला 3-4 वेळेस मागं पुढं करून परफेक्ट एकदम पॅकाचे नॉट इथं लावून घ्यायचे, व्यवस्थित लॉक करून घ्यायचं म्हणजे ते लवकर निघत नाही. आणि सेम त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूला पण चेक करून दुसरे नॉट लावून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत. तर लटकन बनवण्यासाठी इथं जसं बॉर्डर थोडीशी शिल्लक राहिली होती त्याच्यापासूनच मी इथं लटकन तयार करणार आहे आणि सिंपलच लटकन इथं मी बनवायला घेतलेले आहेत. तर इथं 4x4चा इथं मी कपडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचंच आपल्याला सिंपल असे लटकन तयार करायचे आहेत. बरोबर अशी मध्ये दोरी ठेवून फोल्ड करायची त्रिकोणमध्ये आणि शिलाई मारून नंतर सरळ करून घ्यायचं. बघू शकता बॉर्डरचं लटकन असल्यामुळे खूप सुंदर असं दिसत आहे. एकदम परफेक्ट असं कॉन्ट्रास्ट मॅचिंग त्याला झालेलं आहे. ते दोन्ही लटकन आता आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. तर ही जी दोरी आपण वापरलेली आहे पाठीमागे नॉट बांधण्यासाठी त्याच दोरीचा वापर करून आपण इथं गळ्याला एकदम लेस सारखाच लुक देणार आहोत, एकदम परफेक्ट असा. आणि एकदम बारीक असल्यामुळे असं वाटतं की एकदम खूप सुंदर छोटी अशी पायपिंग तयार केलेली आहे. तर इथे बघा तीच दोरी मी घेतलेली आहे ना अशा प्रकारे. पण ही फक्त ही दोरीला शिलाई मारताना आपली जी शिलाई असते ना नॉर्मल त्याच्यापेक्षा थोडीशी शिलाई मोठी करायची, म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्या त्या दोरीवर पूर्ण शिलाई मारून होते आणि परफेक्ट असा ती दोरी आपल्या गळ्याला सेट होते. असं खेचल्यागत वगैरे अजिबात होत नाही. फक्त ती शिलाई जी आहे ती थोडीशी मोठी ठेवायची. तर ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि ही आयडिया पण कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशीच नवीन आणि छोट्या आणि महत्त्वाच्या पूर्ण टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जे नवीन येणारे व्हिडिओ असतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही लगेच अगदी व्हिडिओ इझिली बघू शकता. तर बघा इथे असं पूर्ण गळ्याला आपल्याला ही दोरी जी आहे ती लावून घ्यायची आहे. तर इथे बघा पूर्ण गळ्याला आता आपण दोरी लावून घेतलेली आहे आणि पूर्ण ब्लाऊज आपला इथं बनवून रेडी झालेला आहे. तर कशी वाटली ही डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.